गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 ऑफिस ऑटोमेशन टूल्सचा स्वाध्याय हे पाहणार आहोत। पान क्रमांक 44 ते 70 पर्यंत आपलं प्रकरण आहे। आज आपण 66 पान क्रमांकापासून ते 70 पान क्रमांकापर्यंत आपण माहिती पाहणार आहोत। चला तर आपण आपल्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या इयत्ता 7वीच्या पान क्रमांक 66 वर जाऊयात। विद्यार्थी मित्रांनो, ऑफिस ऑटोमेशन टूल्स या मोठ्या प्रकरणामध्ये आपण दोन मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील दोन प्रोग्रामची माहिती करून घेतली। एक मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि दुसरं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट। या दोन्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण कार्यालयामध्ये साध्या पत्रापासून महत्त्वाच्या कागदपत्रांपर्यंत हाताने लिहिण्याऐवजी आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर केल्यास जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण कार्य करू शकतो। टाइपरायटर आणि कागदावर लिहिणे यातील त्रुटी आपण पाहिल्या आणि त्यामुळेच काय झालेलं आहे की मायक्रोसॉफ्ट वर्डचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला दिसून येतो। संगणकाचा शोध लागल्यानंतर लेखन संगणकावर करण्यासाठी ॲप्लिकेशन प्रोग्राम तयार करण्यात आली। यामध्ये टाइपरायटरमधील उणिवा दूर केल्या आणि त्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड, सुरुवातीला नोटपॅड, वर्डपॅड आणि नंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे टेक्स्ट एडिटर आपल्याला आहेत। त्यानंतर आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट जे सादरीकरणासाठी उपयुक्त असं ॲप्लिकेशन आहे याचा वापर शिकलो, जेणेकरून कार्यालयांमध्ये एखादा उपक्रम, कार्य, टास्क जे आपण म्हणू शकतो, प्रोजेक्ट याचं सादरीकरण लोकांसमोर करण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या नियोजनाची, मांडणीची आणि सादरीकरणाची गरज असते। या सगळ्या गोष्टी आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट हे उपलब्ध करून देते। विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात आपण त्याच्यातले हायलाइट्स। मायक्रोसॉफ्ट वर्ड, त्याची वैशिष्ट्ये, अक्षरांची निवड, मजकुराचे जतन करणे, मजकुरातील चुकांची दुरुस्ती, मजकुरात चित्र किंवा टेबल टाकणे, मजकुराचे संपादन करणे, समास सोडणे, परिच्छेद आणि छपाई। छपाई महत्त्वाचा भाग आहे की आपण जे तयार केलेलं आहे ते कागदावर छापून आपण लोकांसमोर सादर करायला हवं, म्हणजे द्यायला हवं। हा मायक्रोसॉफ्ट वर्डची विंडो, त्याची ओळख आपण पाहिली ही मायक्रोसॉफ्ट वर्ड 2003 या व्हर्जनमधील विंडो म्हणजे इंटरफेस आहे। सध्या आपल्याला 2019-20 या व्हर्जन्समध्ये काम करत आहेत। आपण ज्या व्हर्जनमध्ये काम करत आहोत ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2010चं। वेगवेगळ्या प्रकारचे मेनू ज्याच्यामध्ये कमांड्स असतात, या प्रत्येकाची माहिती आपल्याला दिलेली आहे। इंटरफेस बदलला तरी कमांड्स आणि त्यांचं कार्य जे आहे ते तसंच राहतं। काही नवीन दृष्टिकोन, नवीन कमांड्सचे समावेश करून नवीन नवीन आवृत्त्या ज्या आहेत त्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या येतात। मजकूर टाईप करण्यापासून मजकुराचे संपादन करण्यापर्यंत आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे। शब्द सिलेक्ट करणे, वाक्य सिलेक्ट करणे, पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करणे, मजकुरामध्ये समाविष्ट करणे, मजकुराची जुळवणी करणे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन। हे पहा इथे ठळक दिसते, हा जो भाग आहे टेक्स्टचा तो बोल्ड आहे आणि हा नॉर्मल आहे, असं आहे। त्यानंतर बुलेट्स अँड नंबरिंग, हे पहा हे नंबरिंग दिलेले आहेत बघा।
दिसतात. बुलेट्स म्हणजे या प्रकारचे डॉट आपल्या मजकुराच्या समोर येणार. नंबरिंग म्हणजेच अंक येणार. त्या बुलेट्सचे आणि अंकांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट आपल्याला याच्यामध्ये निवडता येतात. चित्रांचा समावेश करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षरांचा प्रकार, त्याच्यामध्ये त्याची स्टाईल आणि साईज आपल्याला निवडता येते. त्याचबरोबर अक्षरांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव जे आहेत ते आपल्याला देता येतात. रंग, अक्षराचा रंग जर त्याला अंडरलाईन द्यायचे असेल तर देऊ शकतो. कॅरेक्टर स्पेसिंगमध्ये आपण दोन अक्षरामध्ये मधील ह्या शब्दातील दोन अक्षरांमधील जागा जी आहे ती कमी जास्त करता येतो. टेक्स्टला इफेक्ट देता येतात. प्रिंट प्रिव्ह्यू म्हणजे छापण्यापूर्वी आपलं डॉक्युमेंट ते कागदावर छापल्यानंतर कसं दिसेल याची पूर्व पाहणी करण्यासाठी आपल्याला हा प्रिंटचा डायलॉग बॉक्स आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत की पानांची एकापेक्षा जास्त पानं असतील तर ती सगळीच्या सगळी पानं करायची आहेत, की करंट पेज फक्त प्रिंट करायचं आहे, किंवा मधले पेज नंबर्स असतील तर तिकडे पेज नंबर द्यायचा असेल, किंवा इथे सिलेक्शन म्हणून दिलेलं आहे जेवढा आपण माऊसच्या सहाय्याने सिलेक्ट केलेला भाग आहे. म्हणजेच उदाहरणार्थ मी माऊसच्या सहाय्याने माऊसचं डावं बटन दाबून ह्या मजकुरावर असं फिरवलं तर हा जो सिलेक्ट केलेला भाग आहे तेवढाच छापायचा का, तर इत्यादी जे प्रिंटिंगचे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. नंबर ऑफ कॉपीज, किती एका कॉपी आपण जसं झेरॉक्स मशीनवाल्याकडे जातो आणि विचारतो की किती आपल्याला 2 कॉपी 3 कॉपी पाहिजे, त्याप्रमाणे ते त्या क्रमांकाचे बटन दाबतात आणि मग आपल्याला तेवढ्या कॉपी प्रिंट मारून देतात. इथे प्रिंटिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीम असतात. कोलेट हा प्रकार मध्ये जर का तुम्ही एकापेक्षा जास्त कॉपी निवडल्यात तर 1 2 3 1 2 3 अशा पहिले एक प्रिंट करणार, नंतर दुसरं करणार, तिसरं करणार, अशा प्रकारे जर याच्यावरची टिक मार्क काढली आणि 2 कॉपी दिल्या तर मग 1 1 प्रिंट करणार, 2 2 प्रिंट करणार, 3 3 प्रिंट करणार. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रिंटिंग करू शकतो. प्रिंट फॉर तर डॉक्युमेंट जे आहे ते आपण प्रिंट आणि प्रिंट ऑल पेजेस इन रेंज. पुढे डॉक्युमेंट बंद करणे, फाईल सेव्ह करणे. बघा विचारतोय डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस यू मेड टू डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट जर का आपल्याला योग्य आपण बदल केलेला असेल तर येस करू शकतो, अदरवाईज नो करून, बदल नको असतील तर नो या बटनावर क्लिक करून आपण फाईल बंद करू शकतो. फाईलचं नाव देताना आपल्याला इकडे school.doc दिलेलं आहे पहा. म्हणजेच हे आपण फाईलचं नाव दिलेलं आहे आणि हे .doc म्हणजे फाईलचं एक्सटेन्शन आहे, असं आपण सेव्ह करून ठेवू शकतो. फाईल सेव्ह करण्यासाठी पहा इथे हे पहा ए बटन दिसतंय तुम्हाला, किंवा फाईलमध्ये क्लिक केल्यावर सेव्ह या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक मी सेव्ह याचं बटन दाबतो कारण की ऑलरेडी ती फाईल सेव्ह आहे. तर सेव्हचा असा डायलॉग बॉक्स येतो, त्यामधून तुम्ही फाईल नेमच्या इथे तुम्ही फाईल नेम लिहू शकता आणि कोणत्या फोल्डरमध्ये ठेवायचं असेल त्या फोल्डरचं सिलेक्शन करायचं, किंवा नवीन फोल्डर जे बनवून ठेवायचं असेल तर न्यू फोल्डरवर क्लिक केल्यानंतर न्यू फोल्डर येतं. हे पहा इथे आलेलं आहे. मग इथे आपण काय करू शकतो, 7th स्टँडर्ड आपण फोल्डर बनवलं, ओपन क्लिक केलं, परत एकदा ओपन क्लिक केलं आणि ही फाईल सेव्ह केली. तर या प्रकारे आपण आपली फाईल सेव्ह करू शकतो. त्यानंतर फाईल आपण ठेवलेली उघडू शकतो. डिफॉल्ट सेटिंग वर्ड प्रोग्राममध्ये आपल्याला डिफॉल्ट सेटिंग ही असते, अक्षराचं वळण जे असतं ते
टाइम्स न्यू रोमनमध्ये 10 पॉईंट्स, अक्षराचा रंग काळा, कागदाचा आकार पत्रासारखा, मजकुराची सुरुवात डाव्या बाजूने, कागदाची छपाई पोर्ट्रेटमध्ये म्हणजेच उभी, समान मजकुराच्या वरच्या खालच्या बाजूला एक, डाव्या व म्हणजे वरच्या खालच्या बाजूला एक, डाव्या उजव्या बाजूला 1.25. अशा प्रकारे आपल्याला माहिती आपण काय करू शकतो, जी डिफॉल्ट सेटिंग आहे त्याच्यामध्ये बदल करू शकतो किंवा ती तशीच ठेवू शकतो. सादरीकरण, माणूस सतत दुसऱ्यांशी संवाद साधत राहतो, आपले विचार कल्पना इतरांना सांगत असतो. यासाठी आपण भाषेचा कधी चेहऱ्याचा वापर करतो आणि कधी कधी हावभाव करतो. आपले विचार दुसऱ्याला पटकन समजावे यासाठी त्याने दुसऱ्याला चटकन अकल होण्यासाठी विशिष्ट प्रयत्न करावे लागतात. यासाठी सादरीकरणाच्या कौशल्याची गरज असते. सादरीकरण आपले विचार कल्पना भावना यांचे दुसऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला चटकन आकलन होईल अशा परिणामकारक संभवने. विचार करा की दुसऱ्या लोकांना पद्धतशीरपणे परिणामकारक पद्धतीने समजणे म्हणजेच सादरीकरण होय. समजून देणे, वक्ता आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर श्रोत्यांसमोर विचार मांडतो. गायक आपले गाणे पसंतीस पडेल अशा पद्धतीने सादर करतो. सादरीकरणाची हीच उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये प्रोजेक्टर सादरीकरणासाठी पॉवर पॉईंट प्रोग्राम जो आहे त्याची इथे या स्लाईडची रचना आपल्याला दिसते. स्लाईडमधील बदलाचा संक्रमण काळात स्लाईडची विशिष्ट हालचाल करून व ध्वनी नियोजना करून परिणाम साधता येतो. त्याला काय म्हणतात, ॲनिमेशन म्हणतात. यामध्ये पॉवर पॉईंटची वैशिष्ट्ये आपण जशी मायक्रोसॉफ्ट वर्डची वैशिष्ट्ये पाहिली त्याप्रमाणे पॉवर पॉईंटची वैशिष्ट्ये स्लाईडचे आकृतीबंध, मल्टीमीडिया, रचना, संपादन, ॲनिमेशन, हँडआउट्स इत्यादी माहिती पाहिली. प्रोग्राम सुरू करणे, जसं मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू केला त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट सुरू करायचा आहे आणि तो मार्ग दिलेला आहे आपल्या इकडे. परंतु आपण हा विंडोज XP चा इंटरफेस आहे, परंतु आता इकडे आपण विंडोज 8.1 जे आहे ते यूज करत आहोत. तिकडे या ॲपची अशी लिस्ट येते. या लिस्टमधून आपण इकडे पहा पॉवर पॉईंट 2010 इकडे लिहून आलेलं आहे पहा. त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे हे ॲपमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर पुस्तकातील मार्ग जो आहे तो आपल्याला परीक्षेसाठी आवश्यक असणार आहे. पॉवर पॉईंटची विंडोची रचना, टायटल बार म्हणजे सर्वात वरचा भाग जो आहे त्याच्यावर नाव आणि इतर माहिती असते. मेन्यू बार, यामध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, टूल्स, स्लाइड शो, विंडोज हेल्प असतात. विद्यार्थी मित्रांनो, पॉवर पॉईंट जर आपण उघडून पाहिला, त्याचा सराव करायचा म्हटला तर इकडे पहा की 2010 मध्ये बघा की फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, ट्रान्झिशन, ॲनिमेशन, स्लाइड शो, रिव्ह्यू आणि व्ह्यू इत्यादी प्रकारचे हे टॅब दिसतात. काय दिसतात? टॅब दिसतात. या प्रत्येक टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या टॅबच्या अंतर्गत ज्या काही कमांड्स आहेत किंवा ज्या काही कमांडचा ग्रुप आहे तो आपल्या समोर स्क्रीनवर दिसतो. इथे पहा वेगवेगळ्या चौकटीमध्ये दिसतात. इकडे ही एक चौकट आहे, 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 ही एक चौकट आहे. वेगवेगळ्या चौकटी म्हणजे ह्या कमांड जे आहेत ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले आहेत. फॉर्मॅटिंग टूलबार, स्टँडर्ड टूलच्या बारखाली फॉर्मॅटिंग टूलबार असतो. या वर्डप्रमाणेच या टूलबारवरील बटणे जे आहेत ती प्रेझेंटेशनमधील स्लाइडवर मजकुराचे संपादन करण्यासाठी वापरले जातात. या टूल बारवर डिझाईन आणि न्यू स्लाइड अशी बटणे असतात.
पुढे आउटलाईन पेन, स्लाइड पेन, नोट पेन, व्ह्यू टूलबार, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे पेन जे दिसतात तुम्हाला ते वेगवेगळ्या व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो. व्ह्यू टूलबार ह्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल व्ह्यू, स्लाइड सॉर्टर व्ह्यू, स्लाइड शो व्ह्यू अशा प्रकारे 3 प्रकारचे व्ह्यू दिलेले असतात आणि त्यातून योग्य प्रकारे माहिती आपण मांडू शकतो. पुढे ड्रॉइंग टूलबार यामध्ये पॉवर पॉईंटमध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे सगळं दिलेलं आहे, इथे शेप्स दिलेले आहेत, त्यातून आपण हवे ते ड्रॉइंग्स जे आहेत ते मिळवू शकतोय. तरीही ड्रॉइंग टूलबार आपल्याला दिलेला आहे तरी विंडोच्या तळाशी असतो. पण इथे दिसतंय का तरी? तर नाही. तर ह्या रिबनवर तुम्हाला दिसतंय का? पहा इकडे विंडोच्या तळाशी दिसत नाही आहे. तर रिबनमध्ये आपल्याला इकडे ड्रॉइंगसाठी इन्सर्ट म्हणून पर्याय दिले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आकार वगैरे आपण त्यामध्ये समाविष्ट करू शकतो. पहा पुढे स्टेटस बारवर आपल्याला पॉवर पॉईंटबद्दल माहिती मिळते. प्रेझेंटेशन तयार करण्याचे पर्याय आपण वापरले. कोरे प्रेझेंटेशन म्हणजेच हा इथे दिसते. तर कोणत्याही प्रकारचं काहीच नाही की ज्याच्यामध्ये आपण स्वतःचं कस्टमाइज करू शकतो. पुढे डिझाईन टेम्पलेट्स, या 4 पैकी फॉर्म डिझाईन टेम्पलेट्स याच्या पर्यायावर क्लिक केल्यावर एक स्लाइड डिझाईन पॅनलवर येते. पहा आणि इकडे पहा स्लाइड डिझाईन, स्लाइड डिझाईन पेन, स्लाइड टेम्पलेट, कलर स्कीम, ॲनिमेशन स्कीम हा जो आहे तो मार्ग आहे इथपर्यंत पोहोचण्याचा. ऑटो कंटेंट विजार्ड याच्याऐवजी पॉवर पॉईंटमध्ये आता डायरेक्टली इकडे तुम्हाला काही दिलेले आहेत. इकडे पहा न्यूवर क्लिक केल्यावर आपल्याला इकडे खूप साऱ्या डिझाईन्स दिलेल्या आहेत. खूप प्रकारचे टेम्पलेट्स आपल्याला इकडे दिलेले आहेत. स्टेशनरी आहे, डायग्राम आहे, इन्व्हलप आहे, फॉर्म्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, प्रेझेंटेशन क्रिएट करू शकतो. होमवर जाऊयात आणि आपल्या प्लेसवर जाऊयात. नवीन स्लाइड समाविष्ट करणे, चित्रे आकृत्यांचा समावेश करणे. हे पहा इकडे प्रेझेंटेशन जतन करणे म्हणजे सेव्ह करणे. स्लाइड ट्रान्झिशन कशा प्रकारे कार्य करते ते आपण पाहिलं. ॲनिमेशन इफेक्टचा उपयोग करणे हे सुद्धा पाहिलं. आणि इकडे प्रत्येक मेनूमधील मेनूंची यादी आपल्याला दाखवलेली आहे. ती माहिती आपण काय करायची आहे, बरोबर हाताळायची आहे, वापरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी काय करतो, इकडेच थांबतो. आपण पाठाचा सराव एकदा पुन्हा घेतला. तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा एकदा वाचन करायचं आहे. मी आता पुन्हा एक व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये आपण स्वाध्याय कव्हर करूयात. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.